हाय मुलांनो, आज आपण चॅप्टर 3 म्हणजे लेसन 3 बघणार आहोत. अवर सेन्स ऑर्गन्स म्हणजे आमची ज्ञानेंद्रिय. सेन्स ऑर्गन म्हणजे काय, तर त्याच्यातून आपल्या मेंदूला काहीतरी माहिती भेटते. असे आपले काही ऑर्गन्स अवयव आहेत, त्यांना सेन्स ऑर्गन असे म्हटले जाते. तर बघूयात. अवर आईज हेल्प अस टू सी थिंग्स अराउंड अस. आपले जे आईज आहेत, डोळे आहेत, आपले जे डोळे आहेत ते आपल्याला आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, वस्तू बघण्यासाठी मदत करतात. सी म्हणजे बघणे. अवर इयर्स हेल्प अस टू हिअर द साऊंड. आपले जे कान आहेत, ठीक आहे, या चित्रामध्ये दिसते बघा, हा मुलगा काय करतोय, गाणी ऐकतोय. तर आपले जे कान आहेत ते आपल्याला साऊंड म्हणजे आवाज आणि हिअर म्हणजे ऐकणे, आवाज ऐकण्यासाठी मदत करत असतात. अवर नोज हेल्प अस टू स्मेल थिंग्स. या चित्रामध्ये बघा, पिक्चरमध्ये काय दिसते, ही मुलगी ह्या गुलाबाचा वास घेत आहे. तर आपलं जे नोज आहे, नोज म्हणजे नाक, आपल्याला वस्तूंचा स्मेल म्हणजे वास घ्यायला मदत करते. इट अल्सो हेल्प अस टू ब्रीथ. आणि तेच आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा मदत करते. ब्रीथ म्हणजे श्वास घेणे. अवर स्किन इज अल्सो अ सेन्स ऑर्गन. आपली स्किन सुद्धा एक सेन्स ऑर्गन आहे. स्किन म्हणजे आपली जी त्वचा आहे ना ती. बाय फीलिंग और टचिंग समथिंग वी नो वेदर इट इज हॉट और कोल्ड, स्मूथ और रफ, सॉफ्ट और हार्ड. आपल्याला नुसता हात लावला तरी सुद्धा समजतं की गरम आहे का थंड आहे, ते स्मूथ आहे का रफ आहे, गुळगुळीत आहे का रफ सरफेस आहे, किंवा कडक आहे का मऊ आहे, हे आपल्याला हात लावल्यावर कळतं. किंवा आपल्याला फील सुद्धा होत असतात त्या गोष्टी आपल्या हाताला लागल्या की समजतात, हो ना. म्हणजे आपली स्किन सुद्धा आपलं सेन्स ऑर्गन आहे. अवर टंग हेल्प्स अस टू नो द टेस्ट ऑफ फूड. आपली जी जीभ आहे, टंग म्हणजे काय, जीभ, ती आपल्याला जेवणाची चव कशी आहे ते सांगते. टेस्ट कॅन बी सॉल्टी. सॉल्टी म्हणजे खारट, मीठ जास्त झालं की खारट होतं जेवण, सॉल्टी होतं. स्वीट म्हणजे गोड होतं. सोर म्हणजे तुरट आहे. और बिटर म्हणजे कडू आहे. हे आपल्याला आपली जीभ सांगते. अवर टंग अल्सो हेल्प्स अस टू स्पीक. आपली जीभ आपल्याला बोलायला सुद्धा मदत करते. The eyes, ears, nose, tongue and skin are our 5 sense organs. आणि आपले आईज म्हणजे डोळे, इयर्स म्हणजे कान, नोज म्हणजे नाक, टंग म्हणजे जीभ आणि स्किन म्हणजे आपली त्वचा. हे आपले 5 सेन्स ऑर्गन्स आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. We see, hear, smell, taste and feel with our 5 senses. मग हे आपले जे सेन्स ऑर्गन आहेत ना, त्याच्यातून आपल्याला कुठले सेन्स होतात, आपल्याला काय समजतं, तर आईजने आपल्याला सी बघायला कळतं, इयर्सने आपल्याला ऐकायला, हिअर म्हणजे ऐकायला कळतं, नोजने आपल्याला स्मेल वास घेता येतो, टंगने आपल्याला टेस्ट करता येते, चव घेता येते, स्किनने आपल्याला फील होतं. ठीक आहे. तर हे काय आहेत, 5 सेन्सेस आहेत. वी लर्न अबाउट द थिंग्स अराउंड अस विथ द हेल्प ऑफ अवर 5 सेन्सेस. आणि या आपल्या 5 सेन्सेसनुसारच आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल शिकतो. तर समजले आपले सेन्स ऑर्गन. पुढे बघूया. क्लासरूम ॲक्टिव्हिटी. वर्क इन पेअर्स, जोड्यांमध्ये काम करायचं आहे. कलेक्ट थिंग्स लाईक कॉटन, वूल, अ पेबल, सिल्क क्लॉथ, स्टोन, आईस, कोरुगेटेड पेपर, सँड पेपर एक्सेट्रा. तर ही जी ॲक्टिव्हिटी ती तुम्हाला वर्गामध्ये करायची आहे. तर तुम्हाला कॉटन म्हणजे कापूस, वूल म्हणजे लोकर, पेबल म्हणजे गोटी, सिल्कचं कापड, स्टोन म्हणजे दगड, आईस म्हणजे बर्फ, कोरुगेटेड पेपर म्हणजे चुरगळलेले कागद, घड्या पडलेले कागद, आणि सँड पेपर म्हणजे असा जो खरखरीत पेपर असतो की नाही, तसला पेपर गोळा करायचा आहे. ब्लाइंड फोल्ड ऑल चिल्ड्रन इन टर्न्स अँड लेट देम गेस व्हॉट ईच वन ऑफ देम इज बाय टचिंग अँड फिलिंग विथ देअर हँड्स. आणि मग मुलांच्या डोळ्यांवर पट्टी बांधायची आहे आणि प्रत्येकाला मग ओळखायला सांगायचं की तो पदार्थ काय आहे. त्यांना टच करून, फील करून त्यांच्या हाताला काय समजतंय ते बघायचं आहे. ठीक आहे. तर ही ॲक्टिव्हिटी क्लासरूममध्ये करा. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट, द आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर अवर 5 सेन्स ऑर्गन्स. तर आईज म्हणजे डोळे, इयर्स म्हणजे कान,
नोज म्हणजे नाक, टंग म्हणजे जीभ, स्किन म्हणजे आपली त्वचा. हे आपले 5 सेन्स ऑर्गन्स म्हणजेच ज्ञानेंद्रिय आहेत. सेकंड, वी सी, हिअर, स्मेल, टेस्ट अँड फील द थिंग्स अराउंड अस विथ द हेल्प ऑफ अवर 5 सेन्सेस. आपण आपल्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत त्यांना बघू शकतो, ऐकू शकतो, त्यांचा वास घेऊ शकतो, आपल्याला पदार्थांची चव समजते, आपण त्या फील करू शकतो, आपल्याला त्या जाणवतात. हे कशामुळे होते तर आपल्या 5 सेन्सेस, हे जे सेन्स आहेत तर त्याच्यामुळे होत असतात. समजलं?